नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। फलटण तालुक्यातील गुणवरे 32 मेन फाटा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नीरा उजवा कालव्यातून दुसऱ्या आवर्तनाची गरज आहे। सध्या दुष्काळाची परिस्थिती असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे। मात्र नीरा उजवा कालवा जवळपास 2 महिने झाले पूर्ण क्षमतेने वाहत असून सुद्धा पिके जळायला लागली आहेत। याबाबतची व्यथा शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फलटण तालुका प्रमुख प्रदीप झंझणे यांच्याकडे मांडली असता प्रदीप झंझणे यांनी स्वतः शेतकऱ्यांसोबत कार्यालयात जाऊन विचारणा केली। मात्र सदर अधिकारी कार्यालयात हजर नव्हता व फोनही उचलत नाही। काय आहे संपूर्ण विषय पाहूया। गुणवरे 32 मेन फाटा येथील शेतकऱ्यांचा मला फोन आला की आमची पिके करपून चाललेली आहेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून ही शेतकरी सगळे फलटणमध्ये आलेले आहेत। आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालयात येऊन बसलेली होती। माझं निवडणूक असल्यामुळे प्रचारात होतो, पण तरीसुद्धा लोकभावना लक्षात घेऊन मी तातडीने इथं आलो आणि आज सकाळी 11 वाजल्यापासून जवळपास ह्यांच्या बरोबर आहे। आता 3-3:30 वाजलेले आहेत, परंतु ह्या लोकांना ह्यांच्या शेतपिकाचं काय झालंय, ह्यांच्या जनावरांना चारा आहे की नाही, शेतपिकं जगणार आहेत की नाहीत, शेतपिकं जळून चाललेत। मस्कर नावाचा अधिकारी आहे अभियंता, फोन बंद करून बसतोय। अक्षरशः ह्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन बंद करून हा माणूस बसत आहे। ह्याला खुर्चीवर बसायचा अधिकार नाही, ह्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आमची मागणी असणारे फलटण तालुक्यात त्याला कुठेही फिरून देणार नाही आम्ही। जर तो शेतकऱ्यांचा फोन उचलत नाही, त्याला ठेवलाय कशासाठी? मग इथं एवढ्या खालची भाषा आम्ही कधी वापरत नाही, परंतु जर फोनच उचलत नसेल, 32 शेतकऱ्यांनी फोन केलेत असं यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांनी फोन केले, कधी फोनच उचला ना तो माणूस। मी स्वतः संपर्क केला, माझ्याशी बोलणं झालं त्याचं, माझाही फोन कट केला। बरं, ह्यांचा माणूस फोन केल्यानंतर ह्यांच्या माणसांचे फोन उचलतोय तो माणूस, परंतु शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही, लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाही। मग एवढी कसली मस्ती आलेली याला? तर हे आम्ही याच्याकडे पूर्णपणे गांभीर्याने बघणार आहे आणि निलंबित केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। दुसरी गोष्ट, यांना दर उन्हाळ्यात 2 आवर्तनं पाण्याची सोडली जातात, यावेळी एकच आवर्तन सोडलेलं आहे। पाणी 10 मार्च 2024 पासून कॅनॉल फुल क्षमतेने भरून पूर्ण क्षमतेने भरून कालवा चाललेला आहे, तरी सुद्धा यांना एकच आवर्तन मिळालेलं आहे आणि पिकांची अवस्था पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आहे। ह्यांची मागणी 6 ते 7 दिवसाची आहे। मी म्हणतो 5 दिवस तरी पाणी द्या कमीत कमी, निदान मी म्हणतो तुमचे नियम काय असतील ते बाजूला ठेवून, पण ह्यांची मागणी काय आहे की बाबा 2 वेळा आम्हाला दर महिन्याला दर उन्हाळी हंगामात आम्हाला पाणी मिळते 2 वेळा, तर ते ह्या उन्हाळ्यातही मिळावं। उन्हाळ्याचा पारा चढलेला आहे, उन्हाचा पारा चढलेला आहे, पिकाचं नुकसान होते। ह्या गोष्टी यांनी गांभीर्यानं बघितल्या पाहिजेत। आम्ही आता इथं अर्ज दिलेला आहे। सर्व शेतकऱ्यांची भावना अशी आहे की 2 दिवसात जर ह्या लोकांनी निर्णय घेतला नाही तर आम्हाला जनावरांना चारा घालायला सुद्धा पर्याय नाही। जनावरं आम्हाला सगळ्यांना इथं घेऊन यावी लागणार आहेत। त्यांनी तसं पत्रात नमूद केलं आहे, सगळ्यांनी सह्या लिहून दिलेल्या आहेत आणि इथं खुट्या बांधून सगळी जनावरं 1000-1500 लोक ह्या 32 मेन फाट्यावरती आहेत। ही सगळी जनावरं इथं येऊन खुट्या ठोकल्या जाणार आहेत। ह्याचं काय करायचं हे बायका मुलांसह त्यांची येण्याची मानसिकता मला दिसत आहे। आणि आता हे निवडणुका चाललेल्या आहेत, आचारसंहिता चाललेल्या आहेत, अधिकारी कार्यालयात कुठं सापडत नाहीयेत। काय करायचं आम्हाला या निवडणुकांचं? कशासाठी चाललंय हे? उमेदवारांसाठी चाललंय का? हे लोकांसाठी आता बघितलं पाहिजे। लोक खुश पाहिजेत, लोकांच्या सुखासाठी बघितलं पाहिजे। अधिकारी एका इथं बसत नाही, मग लोकांच्यासाठी राज्य चाललंय का निवडणुकीसाठी राज्य चाललंय? मग ह्या निवडणूक आचारसंहिता काय जो भंग होईल, सोमवारपासून हे लोक सगळे आंदोलन करणार आहेत। आम्ही सुद्धा यांच्याबरोबर भाग घेणार आहे। जर ह्याच्या आचारसंहिता आणि निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा भंग झाला तर ह्याची सर्व जबाबदारी फलटण तालुका प्रशासनाची राहील। ह्याची गांभीर्यानं नोंद घ्यावी। त्याला हे शेतकरी कसे बांधील नाहीयेत, ह्यांचं म्हणणं एकच आहे, आम्ही आमचं काम कुणीही करा, त्याला आम्ही मदत करू। म्हणजे मी सुद्धा एका पक्षाचा पदाधिकारी आहे, पण माझी सुद्धा भावना नाही आहे ती की ह्यांनी मलाच मतदान करावं। माझी भावना ही की ह्यांच्या पिकाला कुठंतरी पाणी मिळावं, पिकं जगावीत, ह्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं, ह्यांचे कर्ज सगळे जे आहेत प्रकरणं ही सगळी कर्ज नील व्हावीत, ही माझी भावना आहे। राजकारण डोळ्यासमोर ठेवून हे आपल्याला राजकारण करायचंच नाहीये। निवडणुका वगैरे ह्याच्याकडे कोणत्याही विषयानं राजकारणाच्या दृष्टीनं आम्ही अजिबात बघत नाही आणि प्रशासनानेही कायदा नियम हे बाजूला ठेवून समोरच्या शेतकऱ्याची भावना काय आहे ह्याच्यावरती राज्य चाललं पाहिजे। त्या लोक भावनेवरती कायदा बनलेला आहे,
त्याच्यावरती प्रशासन चालतं आणि इथं ही लोक हजर नाहीयेत. खरोखर लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने ह्यांच्यावरती दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या फाट्याला 2 आवर्तने दिली जातात. मात्र यावर्षी एकच आवर्तन सोडण्यात आले. पैसे घेऊन सायपन पद्धतीने बेकायदेशीर पाणी उपसणाऱ्यांसाठी सवलत आणि रीतसर पाणीपट्टी भरून सुद्धा आमच्यावर अन्याय का, याबाबत संबंधित असा रोष या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो अधिकारी मोबाईल बंद ठेवून शेतकऱ्यांची समस्याच ऐकून घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबतचा तीव्र संताप शेतकऱ्यांनी 7 स्टार न्यूज चॅनल समोर मांडला. नमस्कार, आम्ही गुणवरे गावातून आलेलो आहे. 32 मेन फाट्यावरती आमचे सर्व शेतकऱ्यांची क्षेत्र आहेत आणि आम्हाला प्रत्येक उन्हाळी रोटेशनमध्ये 2 आवर्तने भेटतात. परंतु यावेळी फक्त 1 आवर्तन भेटलेलं आहे आणि त्यामुळे आमची सर्व पिके जळायला लागलेली आहेत आणि याकडे सर्व अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे, प्रतिसाद देत नाहीत आणि त्यामुळे आमचे सर्व नुकसान होणार आहे. आज आम्ही 30-32 शेतकऱ्यांनी त्यांना फोन केले, पण एकाचाही फोन त्यांनी रिसिव्ह केलेला नाही. मग आता आम्हाला नाईलाजाने हे पाऊल उचलल्याशिवाय आमचं गत्यंतरच नाही, अशी आमची परिस्थिती झाली. त्याच्यावरती आम्ही पाणी मागायला गेल्यानंतर आम्हाला हे जर सांगितलं जातं स्टॉक नाही आहे, असं नाही तसं नाही. पण जो हा अनधिकृत पाणी उपसा होतो त्याच्यावर कुठलाही निर्बंध नाही आणि आम्ही वर्षानुवर्ष पाणीपट्ट्या भरून हे करून इथं ह्यांच्याकडं पाणी मागायला गेलो की ते आमचं हक्काचं पाणीसुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही. आणि एका पिका पाण्यासाठी जर सगळं वर्षाची मेहनत, पैसा सगळं जर आमचं भांडवल घातलेलं, बँका उचललेल्या, सोसायट्या, ह्या सगळ्या आम्ही कशावर फेडणार? उद्याच्याला तो तागात आमच्या मागं लागल्यानंतर आम्ही निस्तरणार कसं? जर एकाच पाण्यासाठी जर एवढं होत असेल आणि दरवर्षी आम्हाला 2-2, 3-3 पाणी मिळतात आणि ह्या वर्षी आज 70-72 दिवस कॅनॉल चालला आहे, पण पाणी मिळताना आम्हाला एकदाच मिळतंय. याचं आम्हाला काय कारणच कळना. अशी आमची सगळ्यांची अवस्था झाली आणि आम्ही इथं शेवटी 6 तारखेला इथं प्रांत कार्यालयापुढे येऊन ठिया देण्याचं सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही ठरवलं, कारण आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही कुठला. सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली, सगळ्यांशी हे केलं, पण त्या प्रमाणात दखल घेतली जात नाही. काहीतरी अशी कारणं दिली जातात की बाबा एकच रोटेशन मिळणार आहे. बरोबर आहे, पण पिकं जर करपल्यानंतर समजा एका पाण्यासाठी अख्ख्या वर्षभर आज 7-7, 8-8 महिने आम्ही ऊस सांभाळले आणि आज एवढंच पाणी जर आम्हाला नाही मिळालं तर सगळं ते नसतं 8 महिने भिजवलं तरी चाललं असतं. अशी आज आमची परिस्थिती. रानं मोकळी ठेवलेली आम्हाला परवडलं असतं. आज एकरी आम्ही 50-50 हजार रुपये त्यात घातलेले आहेत. असे 4-4, 5-5 एकर प्रत्येकाचे ऊस आहेत, जनावरांचा चारा केलेला आहे. सगळ्या गोष्टी असून आज आम्हाला कुठलीच आमची दखलच घेतली जात नाही. त्यासाठी आम्ही सगळं घरदार सोडून इथं 6 तारखेपासून येऊन थांबणार आहे. ही जर पिकं जळून जायला लागली तर ही पिकं आणण्यासाठी 5-5, 4-4 लाख रुपये बँकेचं सोसायटीचं काढलेलं आहे. ते पैसे फेडायचे कसे? जर ही जर पाणी नाही मिळालं तर सगळे पिकं आम्ही धोक्यात जाणार आहे. आम्हाला काहीतरी आधार पाहिजे. तुम्ही काहीतरी आम्हाला ह्याचं काहीतरी भरपाई देत असाल तर, नाहीतर आम्हाला पाणी तरी दिलं पाहिजे ही तातडीनं. आणि एकच पाणी मिळालं ते 2 महिने पाणी दिलं नाही. बागायतदार 1000 ते 1,500 बागायतदार आहे. प्रत्येकाचं 10 एकर आहे, 15 एकर आहे, 20 एकर आहे. त्यातली निम्मे पिकं आहेत, पण ऊसाचे हे मकाची पिकं आत्ताच सध्याला फार जळून जायला लागली. ती हलकी रानं असल्यामुळं सगळी पिकं जळायला लागली. आणि जर ही जर गुराचं खाद्य जर संपलं तर हिथं गुराला घालायचं काय? पाणी नाही, पाणी आटायला लागलं विहिरीतलं. मग हिथं आणून बांधावं लागतील, छावणी काढावं लागेल, आम्हाला छावणी शिरावं लागेल. त्याची सोय सरकारने केली पाहिजे. त्याला पर्याय काहीतरी सरकारने शोधला पाहिजे, नाहीतर आम्हाला आंदोलन काहीतरी करावं लागेल. 7 तारखेला मतदान आहे. जर आमचा हा निर्णय नाही झाला तर आम्हाला जास्तीत जास्त ह्याचा विचार करायला लागेल. पुढाऱ्यांनी हे आपलं लक्षात घ्यावे आणि जो आम्हाला या पाण्यासंदर्भात मदत करेल आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या पक्षाला सहकार्य करणार आहे. कारण पाणी जर नसेल तर आमच्या पोटाचा प्रश्न आहे आणि जर आम्हाला पाणी नाही भेटलं तर आमची जनावरही उपाशी राहू शकतात आणि आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. सुरेश तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण.